नमस्कार मित्रांनो, आजच्या निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजचं मार्केट जेव्हा आता आपण ऑफलाईनमध्ये बघतो तेव्हा असं वाटत आहे की वन साईड आहे म्हणून. मार्केट आज फार वोलेटाईल होतं आणि कंटिन्यू एसएल हंटिंग झालेली आहे यामध्ये. तरी मॉर्निंगला आपण एक ट्रेड घ्यायचा प्रयत्न केला होता आणि मॉर्निंगलाच आपण आपल्या व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये बोललो होतो की जर ही लेवल सस्टेन झाली मार्केटची तर काय होणार, आपण नेक्स्ट टार्गेट जे पहिलं टार्गेट असणार 24,400चं घेऊ शकतो. आणि ॲज यू कॅन सी मार्केटने काय केलेलं आहे, पहिलं टार्गेट इथे कम्प्लीट केलेलं आहे, राईट. बट द थिंग इज, यामध्ये कुठलंही टार्गेट जे आहे ते हिट झालेलं जरी दिसत असलं तरी आपण त्यामध्ये प्रॉफिट बुक नाही करू शकणार. त्याचं रिझन बघा इथे काय आहे तर की मार्केटची वॉलेटिलिटी फार जास्त आहे. मॉर्निंगलाच आपण काय बोललेलो की ही जी लेवल सस्टेन झाली समजा तर काय होणार, आपण एक 24,400चं पहिलं टार्गेट कन्सिडर करून मार्केटमध्ये ट्रेड घेऊ शकतो, राईट. आता बघा इथे ॲक्च्युअलमध्ये काय झालं, सपोज तुम्ही इथे कुठे ट्रेड घ्यायचा प्रयत्न पण जर केला असता तर काय झालं असतं बघा. लेवल सस्टेन होत आहे म्हणजे आता इथे 5 मिनिटमध्ये आपण ट्रेड करतो सपोज, तर इथे तुम्हाला लेवल सस्टेन होताना दिसत आहे, राईट. क्लोजिंग दिलेली आहे, पण आता ही क्लोजिंग जी आहे ना शार्प क्लोजिंग आहे, डायरेक्ट आउटब्रेक झालेला आहे लेवलचा. रिटेस्ट वगैरे जो आहे तो आपल्याला रिटेस्टसाठी आपण थांबत असतो, पण रिटेस्ट बघा फेल्युअर झालेला आहे म्हणजे मार्केट सस्टेन केलं नाही, म्हणून आपण काय इथे आपण एंट्री घेऊ शकत नाही. आणि जर कोणी घेतली असेल सपोज या लेवलला सिस्टममध्ये ऑर्डर टाकून ठेवली असेल तर त्याचा एसएल जो आहे तो आहे एक 5 पॉईंटचा आणि तो 5 पॉईंटचा एसएल हिट झाला असेल. या पद्धतीने दोन पद्धतीने इथे काम केलं जाऊ शकतं. पहिली पद्धत जे सेफ ट्रेडर आहेत त्यांनी इथे ऑर्डर एक्झिक्यूट केली नसेल, कारण आपण रिटेस्टचा वाट पाहतो, रिटेस्टमध्ये आपण एंट्री करत असतो. आउटब्रेकमध्ये आपण इथे आउटब्रेक जेव्हा होतो मार्केटमध्ये तेव्हा आपण एंटर नाही करत, रनिंग कॅन्डलमध्ये आपण एंटर नाही करत. रिटेस्टमध्ये आपल्याला जेव्हा समजतं रिटेस्ट होत आहे त्यावेळेलाच आपण एंटर करतो. आणि जर आधीच आपला अंदाज असेल की आउटब्रेक या पद्धतीने होईल बा, तर आपण सिस्टममध्ये इथे ऑर्डर पुट करून ठेवतो डायरेक्ट, आणि जो एस एल असणार तो या सेम कॅन्डलचा लो ठेवतो आपण. आणि जर त्या हिशोबाने बघितलं आपण तर एक 5 to 6 पॉईंटचा एस एल बनत आहे फक्त, राईट. बघा 8 पॉईंटचा एस एल बनतोय आणि मार्केटने 1:1 टार्गेट इथे दिलेला आहे. टोटल मूव्ह झालेली आहे 16 पॉईंटची 1:2, पण 1:1ला आपण ट्रेल करून तेवढं प्रॉफिट बुक करू शकलो असतो 1:1चं टार्गेट. पण ते इम्पॉसिबल आहे, थोडंसं फार फास्ट मोमेंट आहे आणि फार आपल्याला इथे फास्ट बनावं लागेल असा तो मोमेंटम आहे. सेकंड टाइम मार्केट जेव्हा ब्रेक होत आहे तेव्हा पण तसंच होत आहे, पुन्हा इथे सस्टेन करत नाही आणि ब्रेकआउट जो आहे तो सस्टेन होत नाही, यामुळे फेल झालेला आहे. आता या लेवलला मार्केटने आपल्याला एंट्री दिलेली आहे आणि या ठिकाणी आपण एंटर करू शकलो असतो सी हिअर थर्ड टाइममध्ये, आणि आपल्याला आपलं पूर्ण जे प्रॉफिट आहे ते इथे बुक करता आलं असतं 31 पॉईंटचं, राईट. आणि पण आपण इथे ट्रेड घेतलेला नाही आहे आणि ऑलरेडी इथे व्हॉलेटिलिटी मार्केटची फार जास्त असल्यामुळे, कारण मार्केटने इथून लेवल ब्रेक करून एक 17 पॉईंट वर गेलेलं मार्केट आणि तिथून त्याने रिटेस्ट दिलेलं, राईट. आणि या रिटेस्टमध्ये आपल्याला एंट्री करणं अपेक्षित असतं, पण आपण त्या मोमेंटला तिथे होतो नाही प्रेझेंट मार्केटमध्ये मे बी, त्यामुळे आपण एंटर केली नाही, किंवा मग इकडली व्हॉलेटिलिटी आपल्या डोक्यात असल्यामुळे आपण इथे एंटर नाही करू शकलो या पद्धतीने. सो एकंदरीत ज्या लेवल आपण दिल्या होत्या मार्केटमध्ये आज बघा, ह्या लेवल आपण काल ड्रॉ केल्या होत्या, ज्याच्यामध्ये ही कालची डे रेंज होती आणि आपण बोललो होतो की जर सस्टेन झाली यावरती ब्रेकआउट झाला तर मार्केट जे आहे 24,400चं टार्गेट देऊ शकतं आणि याखाली जर सस्टेन झालं तर 24,160 पर्यंत मार्केट जाऊ शकतं. तर मार्केटची ओपनिंगच आज कुठे झालेली आहे, या लेवलच्या वरती झालेली आहे आपल्या
आणि इथे मार्केट सस्टेन करताना दिसत आहे. आता यांनी दोन्ही लेवल ब्रेक केलेले आहे सपोज. आता उद्या मार्केट काय करतं आपल्याला बघावं लागेल. याच लेवलच्या वरती जर मार्केट सस्टेन करत राहिलं ना तर उद्याचं जे टार्गेट असणार आहे ते हे होऊन जाणार आहे सगळं 24,500चं. मार्केट सस्टेन केलं उद्याला तर आपलं आता हे लेवल इथे सस्टेन करत आहे. रिटेस्ट दिला मार्केटने एक 24,520 पर्यंत मार्केट उद्या जाऊ शकतं जर या लेवलला सस्टेन केलं तर. नाहीतर मग पुन्हा आपल्या या रेंजमध्ये येऊन जाईल आणि याच रेंजमध्ये मग आपल्याला बघावं लागेल ट्रेड काय करायचं आहे तर. सो भेटूया उद्या लाईव्ह मार्केटमध्ये. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.